नमस्कार मैत्रिणींनो, श्रुतीने माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी तुम्हाला परफेक्ट जैन समोसा घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी मी दाखवते. समोसा म्हटलं की बटाटा आलाच असं आपण म्हणतो, पण काही लोक जैनांच्यामध्ये बटाटा खात नाही, तर त्यांच्यासाठी पर्यायी म्हणून आपण कच्च्या केळीपासून हा समोसा बनवलेला आहे. पण मार्केटमध्ये जेव्हा आपण समोसा खातो तेव्हा त्याचा वरचा कवर खूप खुसखुशीत होतो. तसा परफेक्ट आपल्या घरी जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय टिप्स वापरले जातात हे मी सर्व या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तरी तुम्ही व्हिडिओमध्ये स्किप न करता पूर्णपणे बघा. हा व्हिडिओ जरी मोठा असला तरी तुम्ही जर पूर्ण हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की छोटे छोटे कुठले टिप्स वापरले तर आपला समोसा मार्केटपेक्षाही चांगला परफेक्ट होऊ शकतो. याच्यामध्ये आपण समोसे कसे तळायचे किंवा समोस्याला मोहन कसं घालायचं किंवा पिठाचे प्रमाण काय ठेवायचे अशा अगदी बारीक सारीक गोष्टी मी याच्यामध्ये सांगितल्या आहेत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मला 15 लोकांसाठी म्हणजे 15 समोसे बनवायचे होते. त्यासाठी मी साधारण 12 ते 13 असे कच्चे केळी घेतलेले आहेत. ही केळी देशी केळी होती. तुम्ही देशी किंवा जवारी केळी देखील घेऊ शकता. केळी उकडण्यासाठी मी थोडंसं साल बाजूला काढून घेते. त्याने काय होईल की आपली केळी लवकर शिजली जाईल. आता मी एका कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळे केळी घालून घेते. केळी कशी शिजवायची हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवत आहे. हे बघा, असं थोडंफार तुम्ही साल काढून घेतला ना तर ती लवकर शिजते. आता मी थोडंसं गॅस लावून त्याच्यामध्ये मोठा कुकर असं ठेवणार आहे आणि साधारण मी त्याच्यामध्ये एक 3 ते 4 ग्लास मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते. आता पाणी ओतल्यानंतर काय करायचं की त्याच्यामध्ये एक छोटासा स्टँड ठेवायचा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काही डबा वगैरे ठेवला तरी चालेल. आता ह्या केळी फक्त आपण वाफेवर शिजून घेणार आहोत. तुम्ही केळीमध्ये जर पाणी घालून शिजवला तर केळी खूप शिजली जातील आणि आपल्याला हवा तसा टेक्स्चर मिळणार नाही. इथे साधारण 1 किंवा 2 शिट्टी आपण काढून घेणार आहोत. आता मी चाकूच्या साहाय्याने आपण बघू शकतो की आपले केळी परफेक्ट शिजले आहेत की नाही. हे केळी शिजून झाल्यानंतर परातीमध्ये मी 2 ते 3 मिनिटासाठी वाफ जाऊ देण्यासाठी आणि ते थंड होण्यासाठी ठेवणार आहे. कारण गरम असताना जर आपण साल काढायला लागलो तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते. आणि इथे आपण एका वाटीच्या साहाय्याने ते केळी सगळे बारीक करून घेणार आहोत. तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही त्याच्यानेही करू शकता. इथे केळी आपण जास्त बारीक करायचं नाही आहे, कारण आपण जेव्हा बटाटा घालून जर समोसा करतो त्याच्यामध्ये छोटे छोटे बटाट्याचे फोडी असतात आणि ते खाताना चांगले लागतात. त्यामुळे आपल्याला देखील थोडंसं मोठं बारीक असं करून घ्यायचं आहे. हे पहा किती छान केळी असं आपलं बारीक झालेलं आहे आणि आपली केळी ही खूप छान ड्राय देखील झालेली आहे. म्हणजे आपण जेव्हा सारण बनवतो तेव्हा त्याला अजिबात पाणी सुटणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा की इथपर्यंतच आपल्याला केळी असं शिजवायचं आहे. थोडासा कच्चा लागला तरी चालतो, कारण आपण नंतर जेव्हा फोडणी देतो त्याच्यामध्ये तो आपोआप शिजला जातो. हे बघा, आता आपण कणिक मळून घेऊयात. त्यासाठी मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ असे प्रमाण घेतले आहे. पण काही लोक जर तुम्ही मैदा खात नसतील तर त्यांनी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. पीठ शक्यतो 2 ते 3 वेळा चाळून घ्या. म्हणजे काय होईल की ते पिठामध्ये थोडंसं हवा जाईल आणि पीठ खुसखुशीत व्हायला मदत होईल. जर तुम्ही नुसताच गव्हाचे पीठ जर वापरणार असाल तर त्याच्यामध्ये थोडासा रवा घातला तरी चालेल. आता साधारण चवीसाठी मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा अजवाईन हाताने असं कुस्करून घातलेला आहे. त्यानं काय होईल की अजवानची चव ही सगळ्याला लागेल. आता इथे एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते की खुसखुशीत होण्यासाठी आपण साधारण 2 चमचे तूप घालणार आहोत. तुम्ही कोणतंही म्हशीचं किंवा गाईचं तूप वापरू शकता. आणि मोहन म्हणून मी साधारणपणे 3 चमचे म्हणजे 3 पळी तेल कडक गरम करून घालत आहे. तेल तुम्ही शक्यतो गरमच घाला, किंवा समोसा जर तुम्हाला खुसखुशीत हवा असेल तर शक्यतो गरम तेलच घाला. थंड तेल घातल्यामुळे तो इतका खुसखुशीत होत नाही आणि त्याला थोडासा टणकपणा येऊ शकतो, म्हणजे खाताना तो हार्ड लागू शकतो. त्यामुळे शक्यतो गरम तेलच थोडंसं घाला. काही लोक कोमट तेल घालतात, पण तसं देखील करू नका. थोडंसं कडक तेलच तुम्ही याच्यामध्ये घाला. आता काय करायचं आहे की जे आपण तेल आणि तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे ते सर्व पिठाला लागेल याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे हाताच्या साहाय्याने सुरुवातीला असं पीठ मळून घ्या आणि असं एक मूठ करून पहा. असं जर तुम्ही मूठ केला आणि पिठाची जर अशी मूठ जर तयार झाली तर समजायचं आहे की आपला मोहन तयार आहे. हे बघा, आता हे बघा, असा जर मूठ तयार झाला की समजा की आपला पीठ हा
परफेक्ट समोसासाठी तयार झालेला आहे। आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, साधारण 2 वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे। पाणी हे थोडंसं कडक घेतला तरी देखील चालेल, थंड पाणी शक्यतो घालू नका, कारण काय झाले की आपण तेल गरम करून घातले आहे, त्यामुळे पीठ आपलं थोडंसं गरम झालेलं असतं आणि तुम्ही वरून जर थंड पाणी घातला तर हवा तसा त्याला खुसखुशीतपणा येत नाही आणि आपल्याला पीठ हे एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे। चपातीला किंवा पुरीला आपण थोडंसं मऊ मळून घेतो तसं अजिबात आपल्याला मळायचं नाही। असा पूर्णपणे घट्ट मळून घेतल्यानंतर वरून साधारण मी 1 चमचा त्याला तेल लावते, कारण तेल लावल्यामुळे त्याला चांगलीशी शाईन येते, म्हणजे तो पिठाला चमक यावा यासाठी वरून तेल लावणे गरजेचे आहे। ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका। ह्याला झाकून कमीत कमी 20 ते 25 मिनिटं आपल्याला ठेवायला लागेल, कारण तो थोडासा कणिक फुगतो। आता आपण समोसासाठी लागणारा मसाला इथे तयार करून घेऊयात। त्यासाठी मी कुकरच्या भांड्यामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचे जिरे घेतलेत। हे मी कच्चेच घेतले आहेत, म्हणजे भाजून घेतले नाहीत। मिक्सरला आपण प्लस मोडवर थोडंसं दरदरीत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पूड करायचं नाही, कारण तर मोठं असं ठेवलं तर तो खाताना त्याची चव खूप छान लागते। मिक्सरला फिरवतानाच याचा घमघमाट घरभर सुटला होता। आता थोडासा तिखट होण्यासाठी मी याच्यामध्ये साधारण 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं कोथिंबीर पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। इथे आपले वाटण देखील तयार झालं आहे। आता फोडणीसाठी एक कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल मी इथे गरम करून घेणार आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जी फोडणी आहे ती घालणार आहे। तुम्हाला जर तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। इथे मी थोडंसं हिंग आणि जिरे याच्यामध्ये घातलेले आहे। जिरे थोडेसे गरम झाल्यानंतर जो आपण मसाला बनवला होता तो मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। सुरुवातीला अर्धा मसालाच घाला आणि जास्त तेल गरम करू नका, कारण मसाला करपण्याची शक्यता असते। जो हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा वाटण मी बनवलं होतं तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि गॅस पूर्णपणे बंद करून आपण हलवून घेऊयात। मिरची थोडीशी साधारण तिखट असेल तरच हा समोसा छान लागतो। हे बघा, इथे मी थोडंसं मटार घातले आहे। मटार मी थोडंसं वाफवून घेतले होते, त्याने काय होईल की समोसामध्ये छानशी टेस्ट येईल। हे बघा, हे मटार देखील एक साधारण 2 ते 2 सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे। मटार जर वाफवले नसतील तर आपल्याला तेलामध्ये परतून घेतलं तरी देखील चालेल। इथे कलरसाठी मी एक साधारण अर्धा चमचा हळद टाकली आहे। हळद देखील आपण छानसं मिक्स करून घेऊया। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये वाफवलेले केळी ह्याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा, केळी किती मोकळी झालेली आहे। असं जर झालं तर समोसा खाताना आपल्याला छान मजा येणार आहे। आता हे सर्व आपण छान परतून घेऊयात। मी गॅस बंदच ठेवले होते, कारण तेल थोडंसं जास्त गरम झालं होतं, त्यामुळे त्याचा कलर बदलू नये म्हणून मी गॅस बंद ठेवले होते। या जैन समोस्यामध्ये जास्त काही मसाले किंवा काही जात नाहीत, फक्त मी थोडासा आंबटपणा येण्यासाठी 1 चमचा साधारण आमचूर पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकली आहे। आता आपलं इथे सारण तयार झालेलं आहे। आता परातमध्ये घालून मी थोडंसं ते थंड होऊ देणार आहे, कारण गरम असताना सारण भरलं तर त्याला पाणी सुटू शकते। हे बघा, इथे आपलं कणिक खूप छान भिजून तयार झालेलं आहे। असं आपण हाताच्या साहाय्याने आवडीच्या आकारानुसार आपण थोडासा गोळा करून घेऊयात। तुम्ही पीठ लावून देखील लाटू शकता। जर तुम्हाला पीठ आवडत नसेल तर थोडासा तेलाचा हात लावून आपण ते लाटून घेऊ शकतो। पोळीच्या आकाराचे लाटत असताना जास्त पातळ किंवा जास्त जाड असं लाटू नका। हे बघा, असं थोडंसं जाडसर आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि मध्ये कट करून समोसाचा आकार आपल्याला द्यायचा आहे। समोसा तुम्ही बनवून ठेवून नंतर जर तळणार असाल तर त्याला थोडंसं साईडनं पाण्याचा हात लावा आणि सारण घालून बंद करून घ्या। आणि जर तुम्ही लगेच तळणार असाल तर पाणी लावलं नसलं तरी चालेल, कारण पीठ हे थोडंसं नरम असतं, ओलसर असतं, त्यामुळे तुम्ही पटकन समोसे बनवू शकता। हे बघा, तुमच्या आवडीनुसार आकार छोटा किंवा मोठा असं करून घेऊ शकता। मी असे 3 ते 4 समोसे तयार करून घेतले आहेत। आता एका कढईमध्ये मी आधीच थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। इथे
समोसे तळताना तेल खूप कडक करायचं नाही आहे, म्हणजे जास्त गरम करायचं नाही आहे. काही वेळा काय होतं की धूर येईपर्यंत आपण तेल गरम करतो, त्यामुळे समोस्याचा कलर हा बदलतो आणि समोसा काळा पडतो आणि आतलं सारण हा पूर्णपणे कच्चा राहतो. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं गॅस मोठं करून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि छोटासा पिठाचा गोळा टाकून आपल्याला चेक करायचा आहे. जर तो वरती आला तर परफेक्ट आपला तेल गरम झाला आहे असे समजायचं आहे. आणि समोसा घालताना थोडासा गॅसचा फ्लेम मोठा असला तरी चालेल, पण जेव्हा आपण तळतो तेव्हा मीडियम किंवा थोडासा बारीक करूनच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत. साधारण समोसा एक तळायला 2 ते 3 मिनटं लागतात. काही वेळा आपण गडबडीमध्ये गॅसची फ्लेम खूप मोठी करतो, तर तसं करू नका. एकदम साधारण कमी आचेवर किंवा मंद आचेवर आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत समोसा तळून घ्या आणि बाजूला काढून घ्या. इथे म्हणजे समोसे तळून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि ही रेसिपी कशी झाली ते मला नक्की सांगा. भेटूया असाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय.